वेलकम ऑल द स्टुडंट्स. लास्ट लेक्चर मध्ये आपण बघितलं होतं क्रिस्टल फील्ड थेरी. क्रिस्टल फील्ड थेरी हे एक इलेक्ट्रोस्टॅटिक मॉडेल आहे आणि द पॉस्ट्युलेट्स ऑफ क्रिस्टल थेरी. आजच्या लेक्चर मध्ये आपल्याला बघायचं आहे शेप अँड टाइप्स ऑफ डी ऑर्बिटल आणि क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंग इन ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्सेस. सो लेट अस स्टार्ट. बघा, जे डी ऑर्बिटल असते, डी ऑर्बिटल ही डबल डंबेलची, जसे की तुम्ही इथे बघू शकता दोन डंबेल आहेत. एका डंबेल मध्ये दोन लोब आणि दुसऱ्या डंबेल मध्ये दोन लोब, असे चार लोब्स असतात. आणि डी ऑर्बिटलचा शेप हा डबल डंबेल आहे. तुम्ही शिकले असाल बघा, डी सबशेल मध्ये 5 ऑर्बिटल असतात. बट व्हॉट इज द रिअल ट्रूथ इज डी सबशेल मध्ये 5 किंवा 6 ऑर्बिटल्स असतात. तुम्ही म्हणाल सर आम्ही तर फक्त 5 डी ऑर्बिटल शिकलेले आहेत. तर 5 हे सुद्धा बरोबर आहे आणि 6 हे सुद्धा बरोबर आहे. दोन्ही कसे काय बरोबर आहे, याला आपण डिस्कस करणार आहे. So let us see what are the types of d orbital. There are two types of d orbital, along the axis and between the axis. बघा, डी ऑर्बिटल मध्ये दोन डंबेल आहेत आणि त्या दोन डंबेलचे 4 लोब्स आहेत. हे लोब्स म्हणजे काय, तर हे लोब इलेक्ट्रॉन डेन्सिटी दाखवतात किंवा इलेक्ट्रॉनची वेव्ह किंवा इलेक्ट्रॉन कुठे सापडू शकतो तो रिजन दाखवतात. तर जर त्या डंबेलचा लोब हा ऍक्सिस वरती असला, तर जसं की इथे बघा हा डी जेड स्क्वेअर ऑर्बिटल आहे आणि याच्यामध्ये जो डंबेलचा लोब आहे हा ऍक्सिस वरती आहे. आणि कारण की हा ऍक्सिस वरती आहे, दिस डी ऑर्बिटल इज अलॉंग द ऍक्सिस. पण तेच जर का आपण इथे बघितलं तर हे जे काही डंबेलचे लोब्स आहेत हे बिटवीन द ऍक्सिस आहेत, दोन ऍक्सिसच्या मधात आहेत. एकतर एक्स वाय च्या मधात किंवा वाय झेड च्या मधात किंवा एक्स झेड च्या मधात. आणि म्हणून हे जे डी ऑर्बिटल आहे हे डी ऑर्बिटल आहे बिटवीन द ऍक्सिस आणि हे डी ऑर्बिटल आहे अलॉंग द ऍक्सिस. नाउ देयर आर टू टाइप्स ऑफ डी ऑर्बिटल. एक तर आहे अलॉंग द ऍक्सिस आणि दुसरा आहे बिटवीन द ऍक्सिस. बघा, डी ऑर्बिटल 5 किंवा 6 असू शकतात. अलॉंग द ऍक्सिसचे जे काही डंबेल्स आहेत हे असू शकतात एक्स वाय, वाय झेड आणि एक्स झेड ऍक्सिसच्या भोवती. जर डंबेल एक्स वाय ऍक्सिसच्या भोवती असले, जसे की तुम्ही इथे बघू शकता बघा, डंबेल आहे अलॉंग द एक्स अँड अलॉंग द वाय ऍक्सिस. तर जर डंबेलचे लोब अलॉंग द एक्स आणि अलॉंग द वाय ऍक्सिस असतील तर त्या डी ऑर्बिटलला आपण म्हणतो डी एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर. त्याला आपण डी एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर म्हणतो. आता हेच लोब जर का वाय झेड ऍक्सिसच्या भोवती असले तर त्याला आपण डी वाय स्क्वेअर झेड स्क्वेअर म्हणणार. आणि हेच लोब जर का एक्स आणि झेड ऍक्सिसच्या भोवती असले तर त्याला आपण डी एक्स स्क्वेअर झेड स्क्वेअर म्हणतो. पण इथे बघा, डी वाय स्क्वेअर झेड स्क्वेअर आणि डी एक्स स्क्वेअर झेड स्क्वेअर नाहीये, तर फक्त डी झेड स्क्वेअर आहे. कारण काय आहे, तर हे जे दोन डी ऑर्बिटल आहेत, कोणकोणती, डी एक्स स्क्वेअर झेड स्क्वेअर आणि डी वाय स्क्वेअर झेड स्क्वेअर, यांचं कॉम्बिनेशन होते आणि यांचं कॉम्बिनेशन होऊन दोघांपासून एक ऑर्बिटल बनतो जो की आहे डी झेड स्क्वेअर. आणि म्हणून मी सुरुवातीला म्हटलं होतं की डी ऑर्बिटल हे 5 किंवा 6 असतात. जर आपण डी झेड स्क्वेअर ला कन्सिडर नाही केलं आणि डी एक्स स्क्वेअर झेड स्क्वेअर आणि डी वाय स्क्वेअर झेड स्क्वेअर ला कन्सिडर केलं तर 6, आणि जर डी झेड स्क्वेअर ला कन्सिडर केलं तर 5 डी ऑर्बिटल असतात. तर बघा, डी झेड स्क्वेअर मध्ये द डी ऑर्बिटल इलेक्ट्रॉन डेन्सिटी इज अलॉंग द झेड ऍक्सिस. हा कसा बनतो आणि ही रिंग काय आहे हे आपण नेक्स्ट स्लाइड मध्ये बघूया. त्यानंतर दुसरा टाइप आहे बिटवीन द ऍक्सिस. बिटवीन द ऍक्सिस म्हणजे काय, तर आता सपोज हा झेड ऍक्सिस आहे आणि हा वाय ऍक्सिस. कोणताही एक्स, कोणताही वाय आणि कोणताही झेड ऍक्सिस कन्सिडर करू शकता. आपण जनरली बघतो की एक्स हा हॉरिझॉन्टल आणि वाय हा व्हर्टिकल असतो, असं काही नाहीये. कोणताही ऍक्सिस तुम्ही कोणताही कन्सिडर करू शकता. जसे की इथे बघा, हा वाय ऍक्सिस आहे आणि हा झेड ऍक्सिस आहे. तर वाय आणि झेड ऍक्सिसच्या मध्ये डंबेल आहे. बघा, हे डंबेलचे जे काही लोब्स आहेत हे वाय आणि झेड ऍक्सिसच्या मधात आहेत. आणि कारण की हे वाय आणि झेड ऍक्सिसच्या मधात आहेत, याला आपण म्हणतो बिटवीन द ऍक्सिस. जर वाय आणि झेडच्या मधात असेल तर त्याला आपण म्हणणार डी वाय झेड. जर एक्स आणि झेडच्या मधात जर का डंबेलचे लोब्स असले तर त्याला आपण म्हणणार डी एक्स झेड. आणि जर एक्स आणि वायच्या मधात असले तर त्याला आपण म्हणणार डी एक्स. आता एक खूपच महत्वाची गोष्ट, जे अलॉंग द ऍक्सिस ऑर्बिटल्स आहेत त्या अलॉंग द ऍक्सिस ऑर्बिटलला आपण ईजी असं म्हणतो. तर काय आहे ईजी, तर बघा याच्यामधला जो ई आहे, या ई चा मीनिंग आहे डबली डिजेनरेट. याचा अर्थ काय, तर बघा, अलॉंग द ऍक्सिस मध्ये दोन डी ऑर्बिटल्स आहेत आणि त्या दोन्ही डी ऑर्बिटलची एनर्जी सारखी आहे. डबली मीन्स 2 आणि डिजेनरेट मीन्स हॅव्हिंग द सेम एनर्जी.
तर अलॉंग द ऍक्सिसच्या ऑर्बिटलला आपण डबली डिजेनरेट असं म्हणतो. इजी ने डिनोट करतो, ज्याच्यामधला ई दाखवतो. डबली डिजेनरेट म्हणजे काय, तर किती आहेत अलॉंग द ऍक्सिस ऑर्बिटल, 2, आणि दोघांची एनर्जी सेम आहे म्हणून डिजेनरेट. त्यानंतर हा जो स्मॉल जी आहे, हा स्मॉल जी मीन्स जिरेड. व्हॉट इज जिरेड? जिरेड म्हणजे काय असते? जिरेड मीन्स हॅव्हिंग द सेंटर ऑफ सिमेट्री. सेंटर ऑफ सिमेट्री असते बघा अलॉंग द ऍक्सिस आणि बिटवीन द ऍक्सिस दोन्ही ऑर्बिटल मध्ये, जी की आपण जी ने दाखवतो. जी मीन्स जिरेड. तर कशा पद्धतीने सेंटर ऑफ सिमेट्री असते? सेंटर ऑफ सिमेट्री म्हणजे काय, तर सेंटर पासून जर का तुम्ही अपोजिट डायरेक्शनने गेले तर तुम्हाला सेम ऍटम सेम पार्ट भेटेल, तर त्याला आपण म्हणतो सेंटर ऑफ सिमेट्री, जे की आपण दाखवतो मोलिक्युलर सिम्बॉल आहे जी, जिरेड. जिरेडने आपण त्याला दाखवतो. सो लेट अस ट्राय टू एक्सप्लेन दिस इन द नेक्स्ट स्लाइड. बघा आता, जसे की इथे आहे, इथे मी हे dx² y² ची डायग्राम काढलेली आहे. तर जर सेंटर पासून तुम्ही अपोजिट डायरेक्शनला गेले तर तुम्हाला सेम साइन मिळेल. जसे की जर का वर गेले, बघा मायनस फेज भेटली इलेक्ट्रॉनच्या वेव्हची, आणि अपोजिट डायरेक्शनला गेले तरी पुन्हा काय भेटली, मायनस वेव्ह भेटली, मायनस साइन भेटलं. तर याचा अर्थ काय की सेंटर ऑफ सिमेट्री. सेंटर पासून अपोजिट डायरेक्शनला जर गेले तुम्हाला सेम फेज भेटेल, सेम साइन भेटेल. इथून अपोजिट डायरेक्शनला जा, जर तुम्ही अपोजिट डायरेक्शनला गेले तर प्लस, इथून अपोजिट डायरेक्शनला गेले तर पुन्हा प्लस. y²z² मध्ये पण जर का बघितलं, अपोजिट डायरेक्शनला मायनस, अपोजिट डायरेक्शनला मायनस, अपोजिट डायरेक्शनला प्लस, अपोजिट डायरेक्शनला प्लस. याचा अर्थ काय की जर तुम्ही सेंटर पासून अपोजिट डायरेक्शनला गेले तर सेम साइन मिळते अलॉंग द ऍक्सिस आणि बिटवीन द ऍक्सिस दोन्ही प्रकारच्या ऑर्बिटल मध्ये. आणि म्हणून आपण जिरेड हा शब्द प्रयोग केलेला आहे. जिरेड हा शब्द वापरलेला आहे, टर्म वापरलेला आहे. तर जिरेड म्हणजे काय, हॅव्हिंग द सेंटर ऑफ सिमेट्री. सर्व डी ऑर्बिटल्स मध्ये सेंटर ऑफ सिमेट्री असते. तर हे 3 झाले अलॉंग द ऍक्सिस, हे झाले बिटवीन द ऍक्सिस. आता बिटवीन द ऍक्सिस जे डी ऑर्बिटल्स आहेत यांना टर्म आहे T2G. तर काय अर्थ आहे T2G चा, तर याच्यात मधला जो T आहे, हा T दर्शवतो ट्रिपली डिजेनरेट. बघा, T दर्शवतो ट्रिपली डिजेनरेट. ट्रिपली डिजेनरेट म्हणजे काय, तर ट्रिपली मीन्स 3 डी ऑर्बिटल आहेत बिटवीन द ऍक्सिस, आणि डिजेनरेट मीन्स अगेन तोच मिनिंग, हॅव्हिंग द सेम एनर्जी. तिघांची एनर्जी ही सारखी असते. आणि जी मीन्स, जो जी आहे, या जी चा मिनिंग आहे जिरेड. या जी चा मिनिंग आहे जिरेड. आणि पुन्हा जिरेड म्हणजे काय, हॅव्हिंग सेंटर ऑफ सिमेट्री. अपोजिट डायरेक्शनने जर काय गेले तर तुम्हाला सेम फेज मिळेल. जर या डी ऑर्बिटल मध्ये लोब मध्ये जर का प्लस असेल तर इथे प्लस असेल, इथे मायनस तर इथेही मायनस. अपोजिट डायरेक्शनने सेम, प्लस प्लस मायनस मायनस, प्लस प्लस मायनस मायनस, सेम फेज भेटेल तुम्हाला इलेक्ट्रॉनच्या वेव्हची, ऑर्बिटलची सेम फेज भेटेल. आता बघा dz² कस काय कॉम्बिनेशन आहे दोन डी ऑर्बिटलचं, आणि ते कसं होते हे आपल्याला बघायचं आहे. जसं की हा dz² आहे बघा, तर हा जो dz² ऑर्बिटल आहे ऍक्च्युली हा बनलेला आहे दोन अलॉंग द ऍक्सिस ऑर्बिटल पासून. एक तर आहे dx²z² आणि दुसरा आहे dy²z². काय होते बघा, dz² च बनण्यासाठी लिनियर कॉम्बिनेशन, दोन ऑर्बिटल मिक्स होतात आणि एक नवीन ऑर्बिटल बनते, त्याला आपण म्हणतो ऍक्सियल कंस्ट्रक्टिव्ह मिक्स. आता काय ऍक्सियल कंस्ट्रक्टिव्ह मिक्सिंग, कसा dx²z² आणि dy²z² पासून dz² बनतो. सो लेट अस ट्राय टू अंडरस्टँड. हा आहे dx²z² ऑर्बिटल आणि हा आहे dy²z² ऑर्बिटल. आता काय होणार बघा, जो z ऍक्सिस आहे, हा z ऍक्सिस आहे. या z ऍक्सिस भोवती इमॅजिन करा की हे दोन ऑर्बिटल एकमेकांच्या जवळ येत आहेत. ते काय होणार, हा प्लस आणि हा प्लस ओव्हरलॅप होईल, आणि हा प्लस आणि हा प्लस ओव्हरलॅपिंग झाल्यामुळे यांच्यापासून एक लोब बनेल, जो की मी इथे दाखवलेला आहे व्हर्टिकलने. हा आहे dz² किंवा z ऍक्सिसच्या भोवती कंस्ट्रक्टिव्ह ओव्हरलॅप झालेला आहे, ऍक्सियल कंस्ट्रक्टिव्ह ओव्हरलॅपिंग झालेले आहे, आणि म्हणून z ऍक्सिसच्या भोवतीचे जे काही लोब्स आहेत ते आपण दाखवलेले आहेत मोठे. आता जर तुम्ही कन्सिडर केलं किंवा जर तुम्ही इमॅजिन केलं तर dx²z² मध्ये हा z ऍक्सिस आहे आणि हा x ऍक्सिस आहे. dy²z² मध्ये हा z ऍक्सिस आहे आणि हा y ऍक्सिस आहे. ही जी इलेक्ट्रॉन डेन्सिटी आहे ही x ऍक्सिस भोवती आहे, आणि ही जी इलेक्ट्रॉन डेन्सिटी आहे ही y ऍक्सिस भोवती आहे. दोन परपेंडिक्युलर ऍक्सिस आहेत बघा. जर तुम्ही x ऍक्सिस बघितला आणि y ऍक्सिस बघितलं तर हे एकमेकांना परपेंडिक्युलर असतात, आणि कारण की ते परपेंडिक्युलर असतात, हा मायनस आणि हा मायनस यांची व्यवस्थित ओव्हरलॅपिंग होत नाही, इफेक्टिव्ह ओव्हरलॅप होत नाही, तेवढ्या चांगल्या पद्धतीने ओव्हरलॅपिंग होत नाही, आणि म्हणून यांचे जे लोब मिक्स होतात ते प्रॉपरली मिक्स होत नाही. जसं की बघा,
हा आहे एक तर आहे एक्स ऍक्सिस भोवती आणि दुसरा आहे वाय ऍक्सिस भोवती. एक तर आहे एक्स ऍक्सिस भोवती आणि दुसरा आहे वाय ऍक्सिस भोवती. आणि कारण की ते एकमेकांना परपेंडिक्युलर आहेत, परपेंडिक्युलर असल्यामुळे त्यांची प्रॉपर मिक्सिंग होत नाही. सिन्स परपेंडिक्युलर नॉट प्रॉपरली मिक्स बिकॉज आर अलॉंग डिफरंट एक्स अँड वाय ऍक्सिस, आणि म्हणून यांची प्रॉपरली मिक्सिंग होत नाही. म्हणून आपण त्याला दाखवतो बाय द रिंग इन द एक्स वाय प्लेन ऑर एन्युलस. बघा ही रिंग आहे, ही रिंग आहे इन द एक्स वाय प्लेन, किंवा याला आपण एन्युलस म्हणतो, जे की आपण दाखवतो जेणेकरून आपल्याला कळलं पाहिजे की मिक्सिंग प्रॉपर झालेली नाहीये, ओव्हरलॅपिंग प्रॉपर नाहीये. आणि ही ती रिंग आहे जी की एक्स आणि वाय ऍक्सिस जे की एकमेकांना परपेंडिक्युलर आहेत त्यांच्यामधली डी ऑर्बिटलची मिक्सिंग दाखवते. दिस इज द रिंग. ही ती रिंग आहे आणि अशा पद्धतीने डी झेड स्क्वेअर ऑर्बिटल बनतो. त्याच्यानंतर आता आपल्याला बघायचे क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंग इन ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्स. बघा त्याच्या आधी आपण समजून घेऊया मेटल लिगॅंड इंटरॅक्शन. कॉम्प्लेक्स बनण्यासाठी लिगॅंड हा मेटलला अप्रोच करतो आणि अप्रोच करताना लिगॅंड मेटलच्या जवळ आल्याच्या नंतर कोणकोणते इंटरॅक्शन होतात, अट्रॅक्शन काय आहे, त्याच्यामधलं रिपल्शन काय आहे. तर बघा जेव्हा लिगॅंड हा मेटलच्या जवळ येतो, ऍक्च्युली जसं की इथे आपण बघितलं, तर लिगॅंड हा मेटलच्या जवळ येताना दोन इंटरॅक्शन. कोणकोणत्या आहेत त्या दोन इंटरॅक्शन, तर एक तर आहे अट्रॅक्शन आणि दुसरे आहे रिपल्शन. कोणाकोणाच्या मध्ये अट्रॅक्शन, तर जो लिगॅंड येऊन राहिलेला आहे, जसं की आपण इथे बघू शकतो हा लिगॅंड आहे आणि लिगॅंडचे इलेक्ट्रॉन आणि सेंट्रल मेटल कॅटायन जो आहे त्याचा न्यूक्लियस, लिगॅंडचे इलेक्ट्रॉन आणि सेंट्रल मेटल कॅटायनचा न्यूक्लियस जो एरो इथे दिसून राहिलेला आहे तुम्हाला, यांच्यामध्ये अट्रॅक्शन असते कारण की अपोजिट चार्ज आहे. लिगॅंडचा इलेक्ट्रॉन आणि सेंट्रल मेटल कॅटायनचा न्यूक्लियस यांच्यामध्ये अट्रॅक्शन असणार, अपोजिट चार्जेस मध्ये अट्रॅक्शन असणार. ही झाली पहिली इंटरॅक्शन. आणि दुसरी इंटरॅक्शन असते लिगॅंडचे इलेक्ट्रॉन आणि मेटलचे इलेक्ट्रॉन, लिगॅंडचे इलेक्ट्रॉन आणि मेटलचे इलेक्ट्रॉन यांच्यामध्ये रिपल्शन असते. लिगॅंडचे इलेक्ट्रॉन आणि मेटलचे इलेक्ट्रॉन यांच्यामध्ये रिपल्शन असणार, कारण की काय लाईक चार्जेस मध्ये रिपल्शन होते. सो बिकॉज ऑफ दॅट दोन इंटरॅक्शन आहे, एक तर लिगॅंडचे इलेक्ट्रॉन मेटल कॅटायनचा न्यूक्लियस यांच्यामध्ये अट्रॅक्शन, लिगॅंडचे इलेक्ट्रॉन आणि सेंट्रल मेटल कॅटायनचे इलेक्ट्रॉन यांच्यामध्ये काय असणार, रिपल्शन. तर आता इमॅजिन करा की सहाही डायरेक्शनने सेम लिगॅंड्स अप्रोच करत आहेत. जर सहाही डायरेक्शनने किंवा सर्व डायरेक्शनने जर का लिगॅंड अप्रोच करत असतील तर सर्वीकडून सारखं रिपल्शन होणार, सर्व डायरेक्शन मधून सारखं रिपल्शन होणार आणि म्हणून सर्व ऑर्बिटल्सची एनर्जी सारखी वाढणार. बघा काय रिपल्शन मुळे ऑर्बिटल्स मधले जे काही इलेक्ट्रॉन्स आहे यांची एनर्जी वाढते. अट्रॅक्शन स्टॅबिलायझेशन करते, तर रिपल्शन आणि डिस्टॅबिलायझेशन करते ज्याच्यामुळे एनर्जी वाढ. तर जर रिपल्शन होत असेल तर ती ऑर्बिटलची एनर्जी वाढवणार. पण जर आपण स्पेरिकली सिमेट्रिकल फील्ड कन्सिडर केली म्हणजे काय, तर सर्व दिशेने सारखंच रिपल्शन होत आहे असं जर का आपण कन्सिडर केलं, की रिंग जशी इथे आपण दाखवलेली ही दाखवत आहे स्पेरिकल फील्ड, तर जर स्पेरिकल फील्ड असेल तर सर्व ऑर्बिटलची एनर्जी सारखीच वाढणार. सो बिकॉज देर आर टू फोर्सेस, एक तर अट्रॅक्शन आणि दुसरं रिपल्शन आहे. पण जर हायपोथेटिकल स्पेरिकल फील्ड असेल तर ऑल द ऑर्बिटल्स आर रेज्ड इन एनर्जी बाय द सेम अमाउंट. जसे की इथे स्पेरिकल फील्ड आहे तर सर्व ऑर्बिटल जे काय आहेत हे सारख्याच एनर्जीने इन्क्रीज होतील. पण नेहमी स्पेरिकलच फील्ड नसते बघा. जनरली जर आपण रिअल लाईफ मध्ये बघितलं किंवा ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्स, टेट्राहेड्रल कॉम्प्लेक्स, स्क्वेअर प्लेनर कॉम्प्लेक्स बनताना जर बघितलं तर स्पेरिकल फील्ड नसते. 4 किंवा 6 कोऑर्डिनेशन नंबर, 4 किंवा 6 लिगॅंड जर अप्रोच करत असतील तर त्यांचा जो काही अप्रोच आहे सर्व डायरेक्शनने सारखं रिपल्शन देत नाही. इन अ कोऑर्डिनेशन कंपाऊंड नंबर ऑफ लिगॅंड्स हे जनरली असतात 4 किंवा 6 आणि म्हणून स्पेरिकली सिमेट्रिकल फील्ड नसणार आहे. जसे की इथे आपण बघून राहिलो की ही स्पेरिकल सिमेट्रिकल फील्ड आहे, तर अशी स्पेरिकल सिमेट्रिकल फील्ड नेहमी नसणार. कॉम्प्लेक्स जेव्हा बनतो ही जी काही स्पेरिकल सिमेट्रिकल फील्ड आहे ही हायपोथेटिकल आहे, पण कॉम्प्लेक्स बनताना स्पेरिकल सिमेट्रिकल फील्ड नसते. आणि लिगॅंड आणि मेटल मधली जी काही अट्रॅक्शन आणि रिपल्शनची इंटरॅक्शन आहे ही डिपेंड करते जॉमेट्री कशी आहे, टेट्राहेड्रल आहे, ऑक्टाहेड्रल आहे, जॉमेट्री कशी आहे त्या जॉमेट्री वरती ठरते इंटरॅक्शन बिटवीन द सेंट्रल मेटल कॅटायन and the ligand. That is the geometry of complex will determine the energy of orbitals. कोणाची एनर्जी वाढणार, कोणाची एनर्जी कमी होणार हे जॉमेट्री ऑफ कॉम्प्लेक्स डिटरमाइन करते. जसे की ऑक्टाहेड्रल जॉमेट्री बघा, ऑक्टाहेड्रल जॉमेट्री मध्ये 6 लिगॅंड्स अलोंग द ऍक्सिस अप्रोच करतात
प्लस एक्स मायनस एक्स प्लस वाय मायनस वाय प्लस झेड मायनस झेड अशा 6 ऍक्सिस भोवती 3 ऍक्सिसच्या जे काही 6 बाजू येतात त्यांनी त्या डायरेक्शनने 6 लिगँड्स अप्रोच करतात ऑक्टॅहेड्रल जॉमेट्री मध्ये. जसं की तुम्ही इथे बघू शकता 6 लिगँड्स अप्रोच करत आहेत आणि अशा पद्धतीने ते मेटलला अप्रोच करतात. अप्रोच केल्याच्या नंतर एकतर अट्रॅक्शन होणार लिगँडच्या इलेक्ट्रॉन आणि मेटलच्या न्यूक्लियस मध्ये आणि इलेक्ट्रॉन इलेक्ट्रॉन मध्ये रिपल्शन होणार. पण आता हे जे रिपल्शन आहे सर्व दिशेने सारखं नाही. जसं की ऑक्टॅहेड्रल मध्ये अलॉंग द ऍक्सिस लिगँडचा अप्रोच आहे आणि कारण की ऑक्टॅहेड्रल मध्ये अलॉंग द ऍक्सिस लिगँडचा अप्रोच आहे बघा एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस आणि झेड ऍक्सिसला डायरेक्टली ते येत आहेत आणि कारण की अलॉंग द ऍक्सिस लिगँडचा अप्रोच आहे अलॉंग द ऍक्सिस मधल्या ऑर्बिटल मधलं जे काही इलेक्ट्रॉनचं रिपल्शन असणार हे जास्त असणार as compared to the between the axis. So let us try to explain the octahedral geometry आणि त्यांच्यामध्ये कशी इंटरॅक्शन होते. सो क्रिस्टल फिश स्प्लिटिंग ऑफ डी ऑर्बिटल इन ऑक्टॅहेड्रल कॉम्प्लेक्स. तर यांच्यामध्ये अप्रोच ऑफ लिगँड इज अलॉंग द ऍक्सिस. अलॉंग द ऍक्सिस 6 लिगँड्स अप्रोच करतात आणि कारण की लिगँड्स हे अलॉंग द ऍक्सिस अप्रोच करतात त्याच्यामुळे अलॉंग द ऍक्सिसचे जे काही डी ऑर्बिटल्स आहेत त्यांच्यामध्ये जास्त रिपल्शन होते लिगँडच्या सोबत आणि म्हणून त्यांची एनर्जी ही जास्त असणार. बघा dx स्क्वेअर वाय स्क्वेअर आणि dz स्क्वेअर dx स्क्वेअर वाय स्क्वेअर आणि dz स्क्वेअर जे काही जे अलॉंग द ऍक्सिस ऑर्बिटल्स आहेत यांच्यामध्ये आणि लिगँड मध्ये जास्त रिपल्शन होणार कारण की जे काही लिगँडचा अप्रोच आहे 6 लिगँडचा अप्रोच आहे हा अलॉंग द ऍक्सिस आहे. तुम्ही ते बघू शकता dz स्क्वेअर ला डायरेक्ट लिगँड येऊन अप्रोच करत आहे dx स्क्वेअर वाय स्क्वेअर ला सुद्धा डायरेक्ट लिगँड्स येऊन अप्रोच करत आहे आणि म्हणून यांच्यामध्ये रिपल्शन जास्त होणार आणि कारण की यांच्यामध्ये रिपल्शन जास्त झालेलं आहे या दोन डी ऑर्बिटलची एनर्जी जी आहे ही एनर्जी इन्क्रीज होणार. जसं की हे दोन डी ऑर्बिटल आहे dx स्क्वेअर वाय स्क्वेअर आणि dz स्क्वेअर यांची एनर्जी इन्क्रीज झालेली आहे. पण जे हे 3 ऑर्बिटल आहे जे बिटवीन द ऍक्सिस आहे dxy dyz आणि dxz हे बिटवीन द ऍक्सिस असल्यामुळे जो लिगँड आहे हा डायरेक्टली या डी ऑर्बिटल सोबत इंटरॅक्ट करत नाही. जसं की इथे बघा dxy dyz dxz यांचे हे जे काही ऑर्बिटल्स आहेत ते डायरेक्टली इंटरॅक्ट करत नाही. तुम्ही इथे बघू शकता की हा जो लिगँड आहे याची डायरेक्ट या लिगँडचे जे काही मेटलचे जे काही ऑर्बिटल्स आहेत त्यांच्यासोबत डायरेक्ट त्यांचा कॉन्टॅक्ट येत नाही. ते मधामध्ये आहेत इन बिटवीन द आहेत आणि म्हणून या ऑर्बिटल मधले जे काही इलेक्ट्रॉन्स आहेत जे की बिटवीन द ऍक्सिस आहेत यांच्या लिगँडच्या इलेक्ट्रॉनशी कमी रिपल्शन होणार कारण की लिगँडचा जो अप्रोच आहे हा अप्रोच बिटवीन द ऍक्सिस आहे. लिगँडचा अप्रोच बिटवीन द ऍक्सिस असल्यामुळे लिगँडचा अप्रोच अलॉंग द ऍक्सिस असल्यामुळे जे काही रिपल्शन आहे ते बिटवीन द ऍक्सिस असणाऱ्या ऑर्बिटल सोबत कमी होणार. तर त्याच्यामुळे जे काही बिटवीन द ऍक्सिसचे ऑर्बिटल्स आहेत तीन dxy dyz आणि dxz ते विल बी लोवर्ड इन एनर्जी आणि जे अलॉंग द ऍक्सिस ऑर्बिटल आहे dx स्क्वेअर वाय स्क्वेअर आणि dz स्क्वेअर दे विल बी रेज्ड इन एनर्जी. अलॉंग द ऍक्सिसचा जो ऑर्बिटल आहे हा रेज झालेले आहेत आणि बिटवीन द ऍक्सिसचे जे काही ऑर्बिटल्स आहेत हे लोअर झालेले आहेत. तर बघा हायपोथेटिकल स्फेरिकल जर का आपण फील्ड घेतली तर याच्यामध्ये या पाचही डी ऑर्बिटलची एनर्जी सेम असते. त्याला आपण म्हणतो सेंटर ऑफ सिमेट्री. दिस इज कॉल्ड एज द सेंटर ऑफ सिमेट्री. बट सेंटर ऑफ सिमेट्री पासून अलॉंग द ऍक्सिस ची एनर्जी वाढते आणि बिटवीन द ऍक्सिस ची जे काही ऑर्बिटलची एनर्जी आहे ही कमी होते आणि या दोघांमधला जो काही एनर्जी गॅप आहे त्याला म्हणतात डेल ओ क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंग. त्याला आपण म्हणतो डेल ओ. दिस एनर्जी गॅप Eg आणि T2G अलॉंग द ऍक्सिस आणि बिटवीन द ऍक्सिस मधला जो काही एनर्जी गॅप आहे याला आपण म्हणतो डेल ओ. दिस इज कॉल्ड एज द डेल ओ क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंग. देन जे काही अलॉंग द ऍक्सिस चे ऑर्बिटल्स आहेत हे सेंटर ऑफ सिमेट्री पासून रेज झालेले आहेत बाय द 6 डीक्यू एनर्जी. डेसी क्वांटा किंवा डिजेनरसी क्वार्टेट म्हणतात त्याला. प्लस 6 ने त्यांची एनर्जी वाढलेली आहे आणि डेलोच्या फॉर्म मध्ये 0.6 डेलो ने त्यांची एनर्जी वाढलेली आहे. बघा डेलो इज इक्वल टू 10 डीक्यू असते तर जर का तुम्ही डेलोच्या जागी 10 डीक्यू ने मल्टिप्लाय केलं तर 0.6 चा 6 डीक्यू येणार. सो द Eg ऑर्बिटल किंवा अलॉंग द ऍक्सिस जे काही ऑर्बिटल आहे dx स्क्वेअर आणि y स्क्वेअर आणि dz स्क्वेअर या ऑर्बिटल्सची एनर्जी सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी पासून किंवा त्याला बॅरी सेंटर म्हणतात. हे जे काय डॅश डॅशने दाखवले आपण हे बॅरी सेंटर आहे. या बॅरी सेंटर पासून प्लस 0.6 ने एनर्जी वाढते किंवा 6 डीक्यू ने एनर्जी वाढते.
जे काही T2G आहेत यांची एनर्जी सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी पासून किंवा बॅरी सेंटर पासून कमी झालेली आहे आणि ती कमी होते बाय द -0.4 डेल किंवा -4 DQ. अगेन डेल ओ बरोबर 10 DQ आहे आणि जर मल्टिप्लाय केलं तर -0.4 चं -4 DQ येणार. सो दिस इज कॉल्ड ॲज द क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंग. बघा पुन्हा एकदा सांगतो मी तुम्हाला, कारण की लिगॅन्ड जे काय आहे ते अलॉंग द ऍक्सिस येत आहे, त्याच्यामुळे अलॉंग द ऍक्सिस जे काय ऑर्बिटल आहे dz² आणि dx² y² यांची एनर्जी इन्क्रीज होते, कारण की यांच्यामध्ये जास्त रिपल्शन एक्सपिरियन्स होते. त्याच्यामुळे dz² ची आणि dx² y² ची जी अलॉंग द ऍक्सिस आहे यांची एनर्जी वाढलेली आहे. आणि लिगॅन्डचा अप्रोच हा अलॉंग द ऍक्सिस असल्यामुळे जे बिटवीन द ऍक्सिस ऑर्बिटल्स आहेत दे सफर्स लेसर रिपल्शन अँड देअरफॉर दीज ऑर्बिटल्स आर लोअर्ड इन एनर्जी. आणि बॅरी सेंटर पासून एनर्जी वाढणे आणि एनर्जी डिक्रीज होणे, स्फेरिकल फील्ड पेक्षा एनर्जी मध्ये चेंज येणे, याला आपण म्हणतो क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंग आणि त्याला आपण दाखवतो डेल होणे. जे इजी ऑर्बिटल आहेत अलॉंग द ऍक्सिस आहेत हे +0.6 डेलो किंवा 6 DQ ने यांची एनर्जी वाढते आणि जे T2G विथिन द ऍक्सिस ऑर्बिटल आहेत यांची एनर्जी -0.4 डेलो किंवा -4 DQ ने कमी होते. सो दिस इज कॉल्ड एज द क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंग. या प्रोसेसला क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंग म्हणतात. स्फेरिकल फील्ड मध्ये जे 5 डी ऑर्बिटल्स आहेत ज्यांची एनर्जी सेम होती, आता त्यांची एनर्जी सेम नाही आहे, ते ब्रेक झालेले आहेत दोन ग्रुप मध्ये, दोन सेट मध्ये, T2G आणि EG मध्ये. जसे की ते तुम्ही बघू शकता, हे आहे हायपोथेटिकल स्फेरिकल फील्ड आणि याला आपण म्हणतो बॅरी सेंटर. तर जे EG ऑर्बिटल आहे यांची एनर्जी वाढलेली आहे बाय द -0.4 डेल होणे आणि जे T2G ऑर्बिटल्स आहेत यांची एनर्जी कमी झालेली आहे जे EG ऑर्बिटल्स आहेत यांची एनर्जी वाढलेली आहे बाय द +0.6 डेलो आणि जे T2G ऑर्बिटल्स आहेत यांची एनर्जी कमी झालेली आहे बाय -0.4 डेलो. सो दिस इज कॉल्ड एज द क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंग इन octahedral complexes. Now, according to the center of gravity rule, algebraic sum of all the energy shifts of all orbitals should be 0. याचा अर्थ काय आहे बघा, तर दिस इज कॉल्ड एज द बॅरी सेंटर और सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी. याच्यापासून dx² y² आणि dz² ची एनर्जी वाढलेली आहे आणि T2G जे ऑर्बिटल आहेत बिटवीन द dxy dyz आणि dxz यांची एनर्जी कमी झालेली आहे. तर टोटल जो एनर्जी चेंज आहे तो 0 असतो. जसे की बघा आता dx² y² आणि dz² ची एनर्जी वाढलेली आहे बाय द +0.6 डेलो आणि जर दोघांचं घेतलं किंवा DQ मध्ये घेतलं तर +6 DQ ने आणि दोन ऑर्बिटलची एनर्जी म्हणून वाढलेली आहे बाय द 6 DQ. तर दोन ऑर्बिटलची एनर्जी वाढलेली आहे बाय 6 मल्टिप्लाइड बाय 2 +12 DQ आणि तीन ऑर्बिटलची जी एनर्जी कमी झालेली आहे इथे, या तीन ऑर्बिटलची जी काही एनर्जी कमी झालेली आहे ती कमी झालेली आहे -4 DQ, पण तीन ऑर्बिटलची कमी झालेली आहे -4 मल्टिप्लाइड बाय 3 दॅट इज -12 DQ आणि या दोघांची जर तुम्ही सम केली तर ती येते 0. दॅट इज व्हॉट, तर सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी अकॉर्डिंग टू सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी रूल अल्जेब्रिक सम ऑफ ऑल एनर्जी शिफ्ट ऑफ ऑल ऑर्बिटल्स शुड बी 0 आणि ते येतही आहे +6 मल्टिप्लाइड बाय 2 +12 -4 मल्टिप्लाइड बाय 3 -12 इज इक्वल टू 0. देन व्हॉट इज क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंग एनर्जी. तर बघा, क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंग होण्यासाठी जी काही एनर्जी लागते, तर एनर्जी लागते आणि ती जी काही लागलेली एनर्जी आहे ती रिलीज होते आणि त्यालाच आपण म्हणतो क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंग एनर्जी. ऍडिशनल एनर्जी रिस्पॉन्सिबल फॉर स्टॅबिलायझेशन ऑफ कॉम्प्लेक्स. एनर्जी रिलीज होत आहे, एनर्जी कमी होत आहे आणि जर एनर्जी कमी होत असेल तर स्टॅबिलिटी भेटते. तर ही जी काही ऍडिशनल एनर्जी आहे जी रिलीज होत आहे जिच्यामुळे कॉम्प्लेक्स स्टॅबिलाइज होत आहे आणि ती का रिलीज होत आहे तर ती आपण वापरत आहे किंवा कॉम्प्लेक्स वापरत आहे क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंग करण्यासाठी. क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंग करण्यासाठी additional energy responsible for stabilization of complex due to crystal field splitting is called as crystal field stabilization energy. तर याला आपण क्रिस्टल फील्ड स्टॅबिलायझेशन एनर्जी म्हणतो. तर बाकीचं जे काय आहे ते आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये बघूया.